नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। शेतमोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती, आधार पीएम किसान संबंधीच्या अडचणी व अन्य कारवाईसाठी जशी ऑनलाईन प्रक्रिया प्रशासन राबवत आहे तशीच प्रक्रिया शेतमोजणीच्या अर्जासाठी राबवली जात आहे। भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा, मदत खात्यावर आल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। 14,407 शेतकऱ्यांना 20 कोटी 10 लाखांचा विमा मंजूर। वणी तालुक्यामध्ये 28,491 शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई। धानप्रमाणेच कांदा उत्पादकांना आधार मूल्य द्या, मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधानांना सोपवले 2 पानांचे पत्र। जाणीवपूर्वक निर्माण करणारा संशय कल्लोळ थांबवावा। लेख लाडकीच्या अनुदानासाठी प्रस्तावांचा ढीग, मंजुरीसाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा। 693 कुटुंबियांना अनुदानाचा लाभ। तुरीला 9,500 भाव, पण आता विकायला आणायची कुठून? नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने 9,000चा टप्पा ओलांडला। अवकाळीचे ढग पुन्हा दाटले, उन्हाळी पिके आली धोक्यात। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, फळबागेलाही बसतोय फटका। महागडे बियाणे आवाक्याबाहेर, दरवर्षी होते दरवाढ। संकरित बियाण्यांकडे वाढला शेतकऱ्यांचा कल, पारंपरिक बियाण्यांऐवजी संकरित बियाण्यांचा वापर। अवकाळीचा परिणाम, मिरचीचे दर आटोक्यात। बेडगी मिरची 600 रुपयांवर, यावर्षी 300 रुपयांवर। खरीपासाठी कपाशीच्या बियाण्यांची 3 लाख पाकिटे। चाळीसगाव तालुक्यामध्ये 1 जून नंतर लागवड। 63,195 हेक्टरवर कापूस लागवडीची शक्यता। 1 जून नंतरच लागवड करावी, कृषी विभागाचे आवाहन। ऊन अवकाळी पावसाचा भाजीपाल्यांना बसला फटका, शेतकऱ्यांचे नुकसान। 10% भाजीपाल्यांचे दर वाढले। शेतकऱ्यांकडून बियाण्यांची चाचपणी, जिल्ह्यातील कृषी केंद्रात विविध कंपन्यांचे बियाणे। सोयाबीनची बॅग 3,700 रुपयांना। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।